हॅलो स्टुडंट्स, आपण याआधी खूप साऱ्या ग्रामरच्या व्हिडिओज बघितले आहेत। तुम्ही ते आपल्या चॅनलवर जाऊन नक्कीच बघू शकता। आता मी तुमच्यासाठी नवीन घेऊन येत आहे, कन्वर्ट डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच किंवा आयडेंटिफाय द इनडायरेक्ट नरेशन। चला तर मग आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं बघा, इथे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी काय बदल होतात ते इथे दिलेले आहेत। म्हणजे सर्वनामांमध्ये होणारे बदल, सहाय्यकारी क्रियापदांमध्ये होणारे बदल, प्लेस और टाइम वाइज कशाप्रमाणे यामध्ये बदल होतात ते या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल। याचा तुम्ही नक्की अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला सेंटेन्स फॉर्म करण्यासाठी आणि आयडेंटिफाय करण्यासाठी याची नक्कीच हेल्प होईल। तर वाक्यामध्ये कोणकोणते टाइप्स असतात? स्टेटमेंट असतं, वर्बल असतं, WH क्वेश्चन किंवा कमांड, ज्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, एक्सक्लेमेशन असतं आणि त्या वाक्यांची ओळख ते जोडावे कशाने हे या चार्टमध्ये दिलेलं आहे। या चार्टच्या मदतीने तुम्ही कोणतंही वाक्य फॉर्म करू शकता डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचमध्ये। त्यानंतर मी तुम्हाला काही वाक्य सरावासाठी देणार आहे, काही वाक्य आपण सोडवून बघूयात। चला तर मग आपण वाक्यांकडे वळूयात। यामध्ये बघा, इनडायरेक्ट स्पीचमध्ये सेड, सेड टू मध्ये होणारे बदल, सेड टू आला तर टोल्ड करणार, हे इथे मी तुम्हाला दिलं आहे। वाक्य जोडण्यासाठी दॅटचा वापर करावा। पहिलं वाक्य बघूया आपण, ही सेड आय एम अ संस्कृत टीचर। मग त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं फॉर्मेशन करावं? सर्वप्रथम वाक्य बघून घ्या। ही सेड आहे तर आपण आहे तसंच करता आणि सेडचं सेड लिहिलं। त्यानंतर डबल इन्व्हर्टेडमध्ये एक वाक्य आहे, ते जोडण्यासाठी आपण दॅटचा वापर केला। पुढे वाक्य आहे आय एम अ संस्कृत टीचर, चं आपण काय केलं, आयच्या ऐवजी जो करता होता ही तसाच लिहिला ही, आणि एमचं आपण वॉज केलं। म्हणजे वाक्य हे पास्ट टेन्समध्ये आपण कन्वर्ट करणार। ही वॉज अ संस्कृत टीचर, पूर्ण वाक्य काय आहे, ही सेड दॅट ही वॉज अ संस्कृत टीचर। पुढील वाक्य आपण बघून घेऊया, सीता सेड टू गीता आय डिडंट सी यू टू कम इन। यामध्ये सेड टू आहे म्हणून आपण टोल्ड घेतला आणि वाक्य बघा, डू नॉट, डज नॉट जर असेल वाक्यामध्ये तर आपण डिड नॉट घेणार आणि डिड नॉट असेल तर आपण हॅड नॉट घेणार, हे लक्षात घ्या। चला तर मग पुढे जाऊया। जर वाक्य WH क्वेश्चनमध्ये आलं तर कसं करायचं? तर बघा, खूप सोपं आहे। आय आस्क माय सिस्टर व्हॉट कॅन आय डू फॉर यू इन दिस मॅटर। तर ह्यामध्ये बदल जे झालेले आहेत ते लक्षात घ्या। वाक्यात जसं जोडलंय आपण कशाने, WH क्वेश्चनने, कॅनचा आपण कुल्ड केला आणि यू होतं तिथे आपण हर घेतलं का, कारण आपण सिस्टरला विचारलंय। त्यानंतर काही गोंधळात टाकणारी वाक्यसुद्धा मी दिलेली आहेत। विद्यार्थी मित्र हो, परीक्षेसाठी खूप कमी वेळ आहे, त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट। ज्या काही ग्रामरच्या व्हिडिओ आम्ही टाकल्यात त्यामुळे नक्कीच तुम्हाला मदत होईल याची खात्री आहे।